बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. प्रकरण 7. नक्षत्रांच्या हिरकण्या असलेलं धवल वस्त्र रजनीने सर्वांगाला लपेटून घेतलं होतं. अनंत सागराने तिचं हे लावण्य रूप आपल्या लहरी लहरीतून रोमारोमात सामावून घेतलं होतं. चंद्र तिच्या ह्या लावण्य रूपाने प्रभावित झाला होता, परंतु सागराला तिचं अनिवार्य वेड आहे हेही त्याला ठाऊक होतं. प्रौढ प्रगल्भ मध्यरात्रीचा चंद्र आणि तितकाच धीरगंभीर परंतु रसिक गुणग्राही सागर रजनीला प्रिय होता. तात्या रजनी आणि सागराचं हे रूप पाहत डेकवर उभे होते. सुएझ कालवा आता सुरू होणार होता. इजिप्त देशातला हा कृत्रिम कालवा भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र यांना जोडणारा 180 मैलांचा होता. सुएझ कालव्याचं एक टोक बूर सैद शहराजवळ तर दक्षिण टोक सुएझ आखातातल्या सुएझ शहराजवळ होतं. हा कालवा पार झाल्यानंतर मार्सेलिस बंदरात बोट थांबणार होती. कितीतरी दिवसात पक्ष्यांची किलबिल नाही, रस्त्याने जाताना बोलणारी, भाजी बाजारात भेटणारी माणसं दिसली नव्हती. परंतु या 15 दिवसात असं वाटत होतं की श्रीरामाचा 14 वर्षांच्या वनवासाला निघालोत. आता खूप दूर राहिली अयोध्या, लक्ष्मण आणि भरतही. त्यांचा कंठ क्षणात दाटून आला आणि दुसऱ्या क्षणी इतका वेळ लिहिलेली पानं त्यांना आठवली. खरंच नियतीच्या मनात असेल आणि ध्येयांकांक्षा उच्चतम असेल तर मार्ग सापडतो असंच होतं. पुण्याला जाऊन शिकावं एवढीही आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यांनी नोकरी सुरू केली होती, परंतु बाबांना ते आवडलं नाही. एवढंच नव्हे तर त्यांनी शपथच घातली, काही झाले तरी शिक्षण अपूर्ण ठेवून नोकरी करायची नाही. बॅरिस्टर व्हायचंय ना, येईल देव मत्तीला, परंतु आता कॉलेजाचा अभ्यास पूर्ण कर विनायका. जे मला जमलं नाही ते तू कर. त्या क्षणीचा प्रसंग त्यांच्या डोळ्यांसमोर आला. त्या दिवशी तात्या भगूरला गेले तेव्हा चैत्रगौरीचं हळदी कुंकू होतं. पार्वती माहेरी आली होती. चैत्रगौर वाड्याच्या चौकात सजवली होती. एरवी सालंकृत असणारी येसूवहिनी मंगळसूत्र आणि हातभर काचेच्या बांगड्या घालून वावरत होती, हसत मुखाने. तात्यांनी सहज म्हणून म्हटलं, वहिनी, तुझा तो मोत्यांचा तन्मय आणि मोत्यांच्या बांगड्या चपलहार मला आवडतो, तो घाल ना. तुझ्या पाटल्या, तोडे, बाजूबंद आणि तू काहीच घातलं नाहीस, आणि तुझी सुवर्ण मेखला घातली नाहीस ते. भाऊजी, आज तर केवळ चैत्रगौर आहे. महालक्ष्मी दिवाळीत घालायचे ते अलंकार आहेत, पुढे घालीनच की. आणि कधीतरी कळलं, वहिनीचा एक एक दागिना नारायणाच्या आणि त्यांच्या शिक्षणासाठी विकला गेला होता. ते वहिनीला म्हणाले, वहिनी, आज सत्य सांगशील ना, तुझे दागिने तू का विकलेस? भाऊजी, तसेही ते दागिने पेटीतच पडून होते. आता दिलेत हे खरं आहे, परंतु मी वसूल करणार आहे. तुम्हाला नोकरी तर लागू द्या. वहिनी, मी कधीही सरकारी नोकरी करणार नाही, परंतु तुला खूप सारे दागिने मी घडवीन. तू पाहतच राहा, मग पूर्वीसारखी सजून येशील, खरं ना? म्हणजे आता मी अशी तशीच आहे असंच ना? तसं नाही वहिनी, तुझ्यासारखी सात्विक सुंदर वहिनी मिळणं भाग्यच आहे आमचं. होतं ते मंगळसूत्र गेलं असावं. आता मुंबईला जाताना गळ्यात काळी पोतच दिसली. आता कसं विचारणार? ते भाऊक झाले होते. आपला विवाहही घाईतच झाला. इथवरच्या आयुष्यात कशाला भरपूर वेळ मिळाला असेल तर आपणच सुरू केलेल्या मित्र मिळाला. आपण स्वतःचं आयुष्य जगत गेलो. वहिनीकडे दुर्लक्ष झालं आणि आता माईंकडे होणार आहे. आता बॅरिस्टर होऊन परतल्यावर परिवार आणि राष्ट्र स्वातंत्र्य ह्या दोन्हींकडे बघायचं. त्यांना स्वतःच्याच वाक्याचं मन मोकळं हसू आलं. लिहायला सुंदर आहेत ह्या दोन गोष्टी, परंतु उत्तर दक्षिण ध्रुव एकत्र येऊ शकत नाहीत. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत.
त्याप्रमाणे अनुराग आणि विराग ह्या एकाच वेळी नांदत नाहीत. कर्तव्य की धर्म हा प्रश्न कायम असतो. कसा सोडवता येईल आपल्याला तो? धर्मासाठी कर्तव्य की कर्तव्यासाठी धर्म? पतिधर्म कर्तव्य की राष्ट्रधर्म कर्तव्य यातला महत्त्वाचा कोणता? आपला स्वभावच ते सहजच सांगतो. त्यांना आठवलं, विवाह झाल्यानंतर ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेले होते. मित्र वाढले होते. त्यांच्या कविता, त्यांचं लेखन, त्यांचं वक्तृत्व आणि वाक्चातुर्य, धैर्य यामुळे मित्रात ते प्रिय झाले होते. त्या मित्रांच्या मंडळाला एकाने सावरकर कॅम्प असं नाव दिलं होतं. दाजी गणेश आपटे, बाळ गंगाधर टिळक यांचा पुत्र विश्वनाथराव टिळक, डेक्कन कॉलेजमध्ये शिकत असले विदर्भातले बाबासाहेब खापर्डे त्यांच्या कॅम्पमध्ये सामील होते. तसं काळ वृत्तपत्राचे संपादक श्री म परांजपे यांचा पुत्र कृष्णाजी हेही त्या कॅम्पमधलेच. श्री म परांजपे यांचा प्रभाव तात्यावर पूर्वीपासूनच होता. कृष्णाजीमुळे अधूनमधून त्यांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तर क्वचित परांजपे यांची भेट व्हायची. एकदा त्यांनी विचारलं, तात्या, तुमचा विवाह झाला आहे? हा प्रश्न त्यांनी का विचारला याची तात्यांना कल्पना आली. प्रश्नाचा रोग कळला होता. ते म्हणाले, भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी सर्वप्रथम आम्ही वचनबद्ध आहोत. परंतु आमचा विवाह झाला असला तरी आमच्या घराण्यात वंश परंपरेने पराक्रम चालत आला आहे. सर्व प्रकारची शस्त्रं आमच्याकडे आहेत आणि ती शस्त्र सुरक्षित ठेवून प्रसंगी आमच्या हाती देण्याचं कार्य घराण्यातल्या स्त्रिया करतील हा आम्हाला आणि आमच्या ज्येष्ठ बंधूंना विश्वास आहे. आम्ही प्रभावित झालोय तुमच्या कवितांनी, लेखनांनी, वक्तृत्वानी आणि उद्याचा निस्सीम राष्ट्रभक्त म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे. पुढे केव्हाही ते भेटल्यावर ते म्हणायचे, तात्या, तुम्हाला पाहून आमची वीरता जागृत होते, परंतु ते सामर्थ्य आता ह्या वृद्धत्वी लेखनापुरतंच उरलंय. लेखाने जागवण्याचंच काम करतो फक्त. तुमच्याकडून स्वातंत्र्याचं बाळकडू मिळालं होतं. कधीतरी ते लोकमान्य टिळकांच्या घरी गेले. टिळक नेहमीच व्यस्त, परंतु एकदा मुद्दामच तात्यांना पाहून लोकमान्य टिळक आत आले. त्यांना पाहून टिळक म्हणाले, तात्या, एक प्रश्न कधीचा मनात आहे, तो विचारावा असं वाटतं. कॉलेजमधला तुमचा मित्रपरिवार, तुमचा मित्रमेळा, तुमचा अभिनव भारत ही केवळ उत्सव आणि उत्साह केंद्र आहेत की नाही? नाही, उत्सव केंद्र नाहीत. त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच तात्या म्हणाले. पुढे ते म्हणाले, आमचे ज्येष्ठ बंधू बाबा म्हणतात, प्रथम शिका म्हणजे ज्ञान मिळेल. अज्ञानातून अविचार जन्माला येतो आणि ज्ञानातून सुविचाराने कार्य होते. मृत्यू तर येणारच आहे, त्याला कसं सामोरं जावं, मृत्युंजय कसं व्हावं आणि राष्ट्राप्रती समर्पण कसं असावं हे ते आम्हाला सांगतात. ऐकलंय की तुमचा विवाह झाला आहे. विवाह म्हणजे पावलात बेड्या नाहीत, तर 2 पावलांसह अधिक 2 पावलांची साथ मिळेल. पुढची पिढी घडेल. तुमच्या कल्पनेप्रमाणे घडो. परंतु विश्वनाथकडून वेळोवेळी तुमचे विचार ऐकून वाटलं की उद्याचा स्वतंत्र भारत घडवणारे तुम्ही स्वातंत्र्याचे शिल्पकार आहात. जेव्हा जेव्हा जे जे सहकार्य लागेल ते आम्ही करू, परंतु घेतलेलं व्रत आयुष्यापर्यंत निभावून न्याल हा विश्वास बाळगतो. आपल्या चरणावर मस्तक ठेवून सांगतो की राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही प्रसंगी प्राणार्पण करू, परंतु माघार घेणार नाही कधीच. त्यांच्या चरणाशी नतमस्तक झालेल्या तात्यांना उठवत ते म्हणाले, उद्याचा स्वतंत्र भारत तुमच्या चरणी लीन होईल असं कार्य हातून घडू द्या तात्या. आणि नंतर लोकमान्य टिळक आणि तात्या यांच्या भेटी वाढतच गेल्या. कॉलेज, नाटकात, भाषणात, कविता वाचनात तात्यांचा सहभाग होता. तसंच कॉलेजच्या निवडणुका, परीक्षा, गॅदरिंग यातही उत्साहाने सहभाग होता. शेक्सपियरच्या अथेल्लो नाटकातही त्यांनी भूमिका केली. ह्याशिवाय व्यायाम, वाचन, लेखन आणि अनेकांना पत्र ते लिहित होते. आणि 2 महिन्यांपूर्वी एकदा नाशिकला जात होते. ते आले की येसूवहिनी उत्सुकतेने, आश्चर्याने सारं ऐकत असे. एकदा येसूवहिनी म्हणालीही, भाऊजी, सारं चैतन्य ह्या साऱ्या गोष्टीत खर्च कराल तर आमच्या माईकडे कोण पाहिल
जरा तिलाही वेळ देत चला. या साऱ्या गोष्टी तिचं महत्त्वाचं स्थान आहे. कधी तुमची तक्रार नसते, आनंदात वावरत असते ती. तुमचं खूप कौतुक आहे तिला. खरं आहे, परंतु वहिनी सांग, दोघात निवड करायची वेळ आली की परिवार की राष्ट्र, तर कोणाची निवड करावी मी? तुमचा अंतरात्मा ज्याला अनुमती देईल त्याची. मग निघायच्या क्रांतिकारकांच्या कथा, शीम परांजपे आणि टिळक यांचे लेख, गोपाळ गणेश आगरकर यांचे लेख यांच्यावर प्रतिक्रिया. त्या दिवशी माईंनी विचारलं, तुम्हाला इंग्रजी काव्याचा मराठी अनुवाद करताना रामायणाची तुलना का करावीशी वाटली? इतक्यात त्यांनी तुलनात्मक काव्य समीक्षा लिहिली होती. माईंना नेमकं काय सांगावं कळेना. ती त्यांच्या चेहऱ्याकडे उत्सुकतेने पाहत होती. रामायण तुला माहीत आहे. सीतेला पळवून नेणारा रावण आणि त्यासाठी त्याच्या ह्या अनैतिक कृत्यासाठी केलेलं शासन म्हणजे युद्ध. धर्म आणि अधर्म यांच्यातलं हे युद्ध इलियड ह्या महाकाव्यातही अगदी तसंच आहे. ह्यात ग्रीक राज्यात अशीच एक घटना आहे. ग्रीक संस्कृती आणि सभ्यता भारतीय संस्कृतीशी मिळती जुळती आणि प्राचीन आहे. स्त्री स्वातंत्र्यावर जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा तेव्हा युद्धच झाली आहेत. महाभारतात स्वतः पराजित झाल्यानंतर युधिष्ठिरासारख्या धर्मपुरुषाने द्रौपदीला पणाला लावलं. अखेर द्रौपदीने स्वतःचं स्वत्व राखण्यासाठी प्रतिज्ञा केली. ह्या लेखात भूमी ही आक्रमित आहे. वसुंधरा ही परवशतेत आहे. तिला न्याय मिळवून देणं हे अभिप्रेत आहे. धर्मपत्नी आणि माता यात तुम्ही कशाची निवड कराल? अचानक आलेल्या प्रश्नाने तात्या क्षणभर संभ्रमित झाले आणि दुसऱ्या क्षणी म्हणाले, आम्ही काय करावं असं तुम्हाला? माईवर पलटवार झाला. ती हसत म्हणाली, आपण आपले विधाता आहात, आम्ही काय सांगावं? तात्यांना पूर्ण कल्पना आली. उत्तर देणं माई टाळत असली तरीही ती चुकूनही म्हणणार नाही की तुम्ही परिवार सांभाळा. मध्यरात्र हळूहळू पुढं सरकत होती. अनंत सागराचं अनंत लावण्यमयी दर्शन त्यांना डेकवरून होत होतं. भारतभूमीचा सागर नव्हता तरी हेच पाणी भारतभूमीशी जोडलंय. हे अभंग आकाश, हे नक्षत्र तेही अशीच आहेत आणि तिकडून येणारा वारा मनाला अत्यंत सुखावणारा आहे. एवढंच नव्हे तर तिकडच्या स्मृतींचाही गंध सुखावणारा आहे. किती अंतर कापून आलो तरीही अंतरंगात सामावली आहे ती श्यामला वसुंधरा भारत माता. त्यांना आठवलं, एका समारंभात तात्या मित्रमंडळींसह उपस्थित होते. तेव्हा जवाहर संस्थानचे राजे कृष्णशहा राजसिंहासनावर आरूढ होते. त्यांच्याच सभेत राजे कृष्णशहा यांनी विचारलं, तुम्हास काय हवं ते मागून घ्यावं तात्या. तुमच्या साहित्याच्या मी चाहते आहोत, मागा हवं ते. तात्या म्हणाले, आम्हाला काहीही नको, परंतु काही मागावं म्हटल्यावर मागितलं नाही तर आपल्याला बरं वाटणार नाही. निसंकोच मागावं तात्या. मागू म्हणता तर मान ठेवतो आपला. आपल्या आर्य वसुंधरेचं गतवैभव आणि स्वातंत्र्य तिला परत मिळवून देण्यास झटेन हे वचन आम्हास द्यावं. आपली सर्वांची हीच इच्छा असेल तर आम्हीही आपल्याला वचन देतो की आपल्या इच्छेप्रमाणे आम्ही वचनबद्ध आहोत. जवाहर संस्थानच्या राजे कृष्णराव शहांचा निरोप घेताना राजे कृष्णराव शहा म्हणाले, जेव्हा जी आवश्यकता असेल आम्ही ती पूर्ण करू. तात्या पुण्याला आले होते. वसतिगृहात त्यांनी आपल्या खोलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला होता. प्रत्येक शुक्रवारी मित्रमंडळी एकत्र येऊन तात्यांनी रचलेलं गीत म्हणत असत. त्या दिवशी लोकमान्य टिळक म्हणाले, तात्या, तुम्ही क्रांतिकारी, तेही सशस्त्र क्रांतिकारी विचारांचे, म्हणून शिवाजी महाराजांवर गीत आपण म्हणतो ना, परंतु ते देव तर नाहीत. आरतीतले शब्द पहा, जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया, साधू परित्राणाया दुष्कृतिनाशाया, भगवन भगवत गीता सार्थ कराया. खरं आहे, शिवाजी महाराजांचे आम्ही भक्त आहोत.
आम्ही त्यांना देवत्व दिलं ते एवढ्यासाठीच की श्रीकृष्ण रूपात आम्ही त्यांना पाहतो. सत्य, धर्म, स्वभूमी, स्वराज्य यासाठी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. एका कर्मवीर नराचा नारायण झाला. तात्यांना मनापासून हसू आलं. 10 दिवसातल्या प्रवासातला एकही दिवस असा जात नव्हता ज्यात घरची, मित्रमंडळाची, तत्कालीन वर्तमानाची जाणीव झाली नाही असं होत नव्हतं. कधी येसूवहिनी, कधी माई, तर कधी बाबाराव, कधी अनेक प्रश्न विचारणारा बाळ असे मनात सोबतीला येत होते. तसेच येत होते काळ वृत्तपत्राचे संपादक श्री म परांजपे, लोकमान्य टिळक, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर. प्रत्येकाची कल्पना स्वराज्य असावं हीच होती. परंतु आगरकर मात्र म्हणत स्वराज्य मिळवण्यासाठी आणि मिळाल्यानंतर समाज सुधारणा ही काळाची आवश्यकता आहे. टिळक आणि आगरकर यात वैचारिक मतभेद होता. आधी स्वातंत्र्यप्राप्तीच्या बाजूने टिळक, परांजपे, तर आगरकर समाज सुधारणावादी. प्रत्येकजण आपापल्या विचाराने मार्ग चालत होता. तात्या लेखनातून, काव्यातून, भाषणातून समाजात स्वातंत्र्याचं महत्त्व पटवून देत होते. ज्याच्यावर सूर्य कधीच मावळत नाही असं प्रचंड शक्तिशाली ब्रिटिशांचं राज्य ह्याला सुरुंग लावण्याचं धैर्य तात्या मनात बाळगून होते. एवढी प्रचंड सेना घेऊन आलेल्या जगजत्या सिकंदराला शह दिला तो पोरसनी. इतिहास साक्ष आहे. स्वातंत्र्यासाठी तो एकटाच धडपडला होता. आज विचार करता सर्व राज्य संघटित असती तर सिकंदरला विजय कठीण होता. म्हणूनच संघटित चाल करून जायला हवं. आणि निसर्ग नियमानुसार शाश्वत तरी काय आहे. ह्याच शीर्षकाची त्यांची कविता त्यांना आठवली. उत्कर्ष अपकर्ष हा होत राहणारच आहे. क्रांती उत्क्रांती विलय हा सृष्टीचा नियमच आहे. हा उन्नती अवनती समुद्र जातो. भास्वान रवीही उदयास्त अखंड घेतो. उत्कर्ष अपकर्ष समान केले. विश्वात आजवरी शाश्वत काय झाले. हा पश्चिमेकडे वाटचाल करणारा चंद्र आपलं राज्य भोगून अखेर विलियाला जाणार आहे हे स्पष्टच आहे. माई, कधी कधी वाटतं स्वातंत्र्यासाठी समर्पित होण्याचा प्रण घेतलेला हा सर्व संघ परित्यागी एका क्षणी विचार करता झाला की पुढची पिढी तशीच स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारी असेल. ह्यासाठी केला आम्ही विवाह आणि आज तुम्ही आहात माई. पुत्रजन्माचा आनंद आमच्यापर्यंत येईपर्यंत विरळ झालेला असेल. सगर राजाच्या 8व्या पिढीतला भगीरथ हा गंगा पृथ्वीतलावर आणण्यात सफल झाला. माई, काय सांगावं, आमची पिढी जे करू शकणार नाही ती उदरी जन्म घेणारी पुढची पिढी करू शकेल असा त्यांना विश्वास वाटला आणि ते स्वस्थ झाले. मध्यरात्र संपली होती. ते आपल्या केबिनमध्ये आले. त्यांचे सहप्रवासी प्रगाढ निद्रेत निमग्न होते. त्या सर्वांना पाहून त्यांना वाटलं अगदी असाच भारत पारतंत्र्याच्या प्रगाढ निद्रेत आहे. त्याला जागृत करायला विलंबच लागणार. त्यासाठी एखादा सुरुंग किंवा बॉम्बच हवा आहे. त्यांना स्वतःची बॉम्बची कल्पना आवडली. ते आपल्या अंथरुणावर झोपले. ऐन 20व्या वर्षी तारुण्याच्या भरात आपण कुठे भरकटले तर जात नाही ना, हा विचार येताच ते पुन्हा अंथरुणावर उठून बसले. नाही, अविचार असेल तर नको तो विचार करण्याचा. अविचार असेल तर तो विचारी टिळकाम मागे धावण्याचा. अविचार असेल तर भारतभूमीला स्वतंत्र पाहण्याचा. इतरांना ज्या गोष्टींचं किंचितही मूल्य नाही त्या दृष्टीनं आपलं मूल्य ठरवतो हा तो अविचार. ध्येय आकांक्षा कार्यान्वित करणाऱ्या व्यक्तींना कोणी विचारी म्हटले. कधी कधी प्रगल्भ विचार इतरांना अविचार वाटतो. 3 वर्षापूर्वीची म्हणजे 1903 मधली एक आठवण त्यांना झाली. असंच मध्यरात्रीपर्यंत लिहित होते आणि लिहित असताना त्यांना झोप लागली आणि एकाएकी जाग आली तेव्हा एक अत्यंत स्वरूप सुंदरी त्यांच्यासमोर उभी होती. त्या लावण्यमयी स्त्रीच्या मुखावर तीव्र वेदना होती. नेत्रांत अश्रू होते. कोण आहेस तू? इथे का आलीस? आणि अशी रडविली का आहेस? वत्सा, मीही तुझी भारत माता. माझी स्वतंत्रता हरवली आहे. माझ्या कंठात, पावलात, हातात परवशतेच्या शृंखला आहेत. त्या मला सहन होत नाहीत. माझं मन विदीर्ण झालंय. माझा मार्ग संकीर्ण आहे, अंधकारमय आहे.
परवशतेची ही काळरात्र संपूर्ण अशीच राहणार का? स्वातंत्र्याची मंगलमय प्रभा पूर्वा क्षितिजी अवतरणारच नाही का? माते, तुझ्या व्यथा ऐकून माझं हृदय विदीर्ण झालं आहे. तुझ्या ह्या परवशतेच्या खळाळणाऱ्या शृंखला मलाही व्यथित करता आहेत. सर्वत्र घनघोर अंधकार आहे, परंतु मिनमिनती पंथी घेऊन मी येणार नाही. मी धगधगती ज्वाला घेऊनच येईन. तुला शृंखला मुक्त करण्याचा जीवापाड प्रयत्न करीन मी. क्षणभर दिसलेली वसुंधरा अंतर्धान पावली होती. कितीतरी वेळ ते जागे होते आणि प्रातःकाळीच ते दवतीत लेखणी घेऊन ते लिहू लागले. त्यांचे डोळे पाणावले होते, मन भरून आलं होतं. एरवी ऐकत असलेलं, जाणवत असलेलं भारतमातेचं रूप स्वरूप आज प्रत्यक्ष दिसलं होतं. तिचं पूर्वीचं शिवमंगल रूप मनातून पाहू लागले. जयोस्तु ते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे. जयोस्तु ते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे. राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदांची. स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. परवशतेच्या नभात तुची आकाशी होशी. स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली. स्वतंत्रते भगवती तूच जीविल सतसे लाली. तू सूर्याचे तेज उदतीचे गांभीर्य तुची. स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. आजही प्रातःकाळ होत आल्यावर त्या कवितेने त्यांना भरून आलं, कंठ दाटून आला. हे भारतभूमी, आम्ही तुझ्यावर अपार स्नेह करतो. तुझ्या स्वतंत्रतेची जबाबदारी आमची आहे. आता जातो आहोत इंग्लंडला, परंतु लवकरच परत येऊ. तिथे आम्ही स्वस्थच राहणार नाही, ते मनोमन म्हणाले आणि प्रतिज्ञा करावी आणि स्वस्थ व्हावं तसं त्यांना झालं. पहाट वारा सुटला होता. पर्शिया महाबोट समुद्राच्या लहरीवरून स्थिर चालली होती. आता मार्सेलिस बंदराची प्रतीक्षा होती. भूमध्य समुद्रकिनारी असलेल्या फ्रान्समधलं निसर्गानं हिरवं असलेलं बंदर. पर्शिया महाबोट बंदरात थांबली. 15-20 दिवसांनी भूमीवर उतरताना एक वेगळीच अनुभूती आली. शरीरावर रोमांच उठले. तात्याने अलगद भूमीवर पाऊल टाकताना त्यांना भारतभूमीचं स्मरण झालं. निळं आकाश, वृक्षांनी धारण केलेलं हिरवेपण आणि समोर अनंत सागर. परंतु भूमी ती भूमीच, आईच्या मायेसारखी. मागून येणारा रमेशचंद्र दत्तांनी त्यांना हाक मारली. सावरकर, कसं वाटतंय? त्यांनी विचारलं. ही अनुभूती शब्दात सांगता येत नाही. सावरकर, सरकारी नोकरीत आयुष्य गेलं. जीवनात अनेक ग्रंथ वाचले. विद्वान पंडित झालो. परंतु आता आलेली रोमांचकारी अनुभूती तुमच्यासारख्या लेखक कवीला सांगता येत नाही, ती मला कशी सांगता येईल? परंतु सुखद भावना भूमीवर पाऊल ठेवताच दाटून आली. आपण भारतातल्या भूमीवर वर्षानुवर्षे चालतो, परंतु आज मला तुम्ही म्हणता ते कळलं. परवशता कळली, स्वातंत्र्य कळलं, तुमचं मन कळलं. पर्शिया महाबोटीत तुमच्यासह भारतभूमीवरून चढताना जे जाणवलं नाही ते आत्ता जाणवलं. माझी वंगभूमी, वीरांची भूमी, क्रांतिकारकांची भूमी आज सारं आठवलं आणि ह्या परकीय भूमीवर आपल्या भूमीची आठवण झाली. ते मनापासून बोलत होते. तुम्ही ह्या 15-20 दिवसात सतत भारतभूमीवरच्या स्नेहापोटी बोलत होतात. मी ब्रिटिशांच्या सेवेत होतो.
मला ते तुमचं बोलणं खूप प्रिय होत नव्हतं. मी ऐकत होतो. परंतु आज ही भूमी आपली नसतानाही इतकी आपुलकी दाटून आली, तर मग आपल्या भूमीविषयी किती स्नेह असेल याची कल्पना आली. तात्या त्या फ्रान्सच्या भूमीची माती हातात घेऊन उभे होते. रमेशचंद्र दत्तच पुढे म्हणाले, सावरकर, मी तुमच्या सर्व मतांची सहमत आहे आणि ह्यानंतर तुम्ही म्हणाल त्या कार्यात मी शक्य ते सहकार्य करीन. अतीव आनंदाने ते म्हणाले, ओ सावरकर भाई. त्यांच्या केबिनमध्ये असला सहप्रवासी हरनाम सिंगने त्यांना थांबवण्याचा संकेत केला. हरनाम सिंग बोटीवर चढला तेव्हापासून उदास होता. 8 दिवसात तो रमेशचंद्र दत्त, तात्या किंवा कुणाशीच काही बोलला नव्हता. एकदा जेवायच्या वेळी हातात घास घेऊन तो बसला होता. तात्या त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, काय झालं हरनाम सिंग? तेव्हा त्या आपुलकीने तो रडायलाच लागला. तात्या हसले, म्हणाले, अरे, हा अनंत सागर खारट आहे, त्यात तुझ्या अश्रूंची भर का घालतोस? काही सांगशील का? तरीही डोळे पुसत तो मौनच राहिला. तेव्हा तात्या म्हणाले, तू जेवला नाहीस तर आम्ही कसं जेवणार? तू आमचा मित्र आहेस. रमेशचंद्र दत्त आणि तात्या जेवत नाहीत असं पाहून त्याने न बोलता जेवायला सुरुवात केली. जेवण झाल्यावर तो डेकवर समुद्राकडे पाहत उभा होता. तात्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तोच हात हातात घेत तो म्हणाला, भाईजी, मुझे घर की याद आ रही है. जब बोट मार्सेलिस रुकेगी तो मैं लौट जाऊंगा. घर में कौन है? माँ, पिताजी, बड़े भाई, छोटी बहनें तथा मेरी पत्नी भी है. एक मेरा 3 साल का बच्चा भी है. उनको छोड़ने का यह पहला अनुभव है. पढ़ने के लिए जा रहा था, पिताजी बोल रहे थे, हरनाम, हमारी इतनी खेती है, क्यों जाता है वहाँ? पढ़कर क्या करेगा? पैसा ही कमाएगा ना. यहाँ कुछ कम है. अब मुझे सबकी याद आ रही है, सबकी. तात्या हंसले, म्हणाले, देखो हरनाम सिंह, कुछ पाने के लिए कुछ खोना तो पड़ता ही है, और पीछे क्यों जाना चाहते हो? तुम्हें पता है. तो ऐकत होता. ते म्हणाले, पंजाब शूरवीरांचा देश आहे. मित्रा, आमच्या महाराष्ट्रातल्या स्त्रिया समुद्रावर नावा चालवत होत्या. त्या नावांच्या मालकीनी होत्या. केवळ 2 दशकांपूर्वी हे दृश्य होतं. आणि तू सुखमय प्रवासाला का घाबरतोस? तू म्हणतोस की तुझ्या मातोश्री सधन आहेत. तुझ्या बॅरिस्टर होण्याने अधिक सधन होशील खरा, परंतु तुझ्या नोकरीची त्यांना आवश्यकता नाही. परंतु तुला माहीत आहे ना मित्रा, मातांची माता, आपली हिंद माता, आपली मातृभूमी निर्धन झाली आहे. प्रजा अज्ञानी आहे. अशावेळी परदेशी जाऊन अधिक असलेलं धन आपण निर्धन अशा आपल्याच भावंडांना नाही का देऊ शकणार? हरनाम सिंग विचार करत होता. तात्या म्हणाले, तुला सांगू हरिनाम सिंग, परदेशात आपली मातृभूमी आहे. दारिद्र्यात सुखी असणारा आणि आपल्या मातृभूमीसाठी समर्पित होणारा आमचा परिवार आहे. ज्येष्ठ बंधू बाबा, वहिनी येसूबाई परिश्रमाने जगताना मनात वेदवती वसुंधराच आहे. आणि 2 वर्षांचा पुत्र आहे. छोटा भाऊ नारायण आहे. तरीही आम्ही एकाच ध्येयाने जगतोय, मातृभूमीसाठी. त्यासाठी परिवारापासून दूर आहोत आम्ही. हरनाम सिंग मनापासून ऐकत होता. संकोचत म्हणाला, परिवारापासून, स्वतःच्या पत्नी मुलापासून दूर राहणं अशक्यच वाटतं. प्रत्येकाच्या कल्पना जर स्वतःच्या सुखापुरत्या मर्यादित झाल्या तर हे संच चालेल ना? एकटी झाशीची राणी, एकटा मंगल पांडे, चाफेकर 3 बंधू, वासुदेव बळवंत फडके असे एकटे मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित झाले ते वेडे ठरले. सांग, देश असाच परतंत्र राहावा आणि ब्रिटिशांच्या पुढे नित्य अवनत राहावा, त्याच्या चरणाशी झुकावा असं तुला वाटतं का? अन्याय करणाऱ्या ब्रिटिशांना आपण उद्या बॅरिस्टर होऊन काहीतरी दडपण आणू शकतो. आपल्या भारतीयांना न्याय मिळावा म्हणून संघर्ष करू शकतो, खरं ना? कितीतरी वेळ तात्या बोलत होते. काही वेळाने काहीच न बोलता हरनाम सिंग केबिनमध्ये गेला. तात्या त्या अथांग सागराकडे बघत होते. मनुष्याचं मन ही असंच अथांग आहे. वरच्या लहरीतून समजणारा सागर खालच्या तळाशी काय दडवून ठेवतो हे कळतच नाही. मनाच्या 7व्या दालनात काय आहे हे कुणाला कळतच नाही.
काहीच वेळात हरनाम सिंग त्यांच्याजवळ आला. हातातला कागद त्याने तात्यांच्या हाती दिला. त्यावर इंग्रजीत लिहिलं होतं, सावरकर, मी प्रतिज्ञाबद्ध आहे. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर मी लढत राहीन. तात्यांचे डोळे भरून आले आणि हरनाम सिंग त्यांना दृढ आलिंगन देत म्हणाला, प्लीज प्लीज मला क्षमा कर. मी स्वार्थी होतो, संकुचित वृत्तीचा होतो. माझे डोळे आता उघडलेत. हरनाम सिंगाला ते म्हणाले, अरे आपला जीवच पणाला लावावा लागतो. आमच्या महाराष्ट्रातला वासुदेव बळवंत फडके यांना पहिले क्रांतिकारक म्हटले जाते. त्यांनी काय केलं? सशस्त्र क्रांती केली. ते सरकारी नोकरीत होते. त्यांची आई अत्यवस्थ झाली म्हणून त्यांनी सुट्टी मागितली, तर मिळाली नाही आणि त्यांची आई मरण पावली. या गोष्टीचा तीव्र संताप येऊन त्यांनी सरकारी नोकरी तर सोडलीच, परंतु सशस्त्र सेना तयार करून ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष सुरू केला. अखेर त्यांना पकडून एडनच्या तुरुंगात ठेवलं. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अरे रे, त्यांना आपल्या भारतभूमीचं दर्शनही झालं नाही तर. झाशीचं एवढंसच राज्य, परंतु ते स्वतंत्र ठेवण्यासाठी राणी लक्ष्मीबाई लढली. इंग्रजांच्या अफाट सेनेसमोर तिचा पराजय झाला, परंतु तिची शौर्यगाथा इतिहासात अमर झाली. मांडी कापली गेली, डोळा बाहेर आला, परंतु अखेरपर्यंत लढली. बापरे, हरिनाम सिंग ऐकत होता. मध्यरात्र होत आली होती. तुला सांगतो, लेखनावरही इंग्रजांची करडी नजर आहे. लोकमान्य टिळकांचे जहाल लेख पाहून इंग्रज त्यांच्या पालतीवर असतात. ते कशाला? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय या बंगालमधल्या लेखकाने आपल्या आनंदमठ कादंबरीत 1876 साली वंदे मातरम हे गीत लिहिलं, तर त्या कादंबरीवर बंदी आणली. म्हणजे लेखन स्वातंत्र्य हिरावून घेतलं. बोलण्याचं स्वातंत्र्य नाहीच, म्हणून आमचा तीव्र संताप होतो आणि ब्रिटिशांचं अवजड सिंहासन प्राणपणाने उलथवून टाकावं असं वाटू लागतं. सावरकर, आता मीही आहे तुमच्यासोबत. कितीतरी वेळ दोघं बोलत होते. आज दोघांनाही प्रसन्न करणारा विषय मिळाला होता. दोघं केबिनमध्ये आले तेव्हा मध्यरात्र उतरणीला लागली होती. दोघंही अंथरुणावर झोपले, परंतु झोप भारतभूमीच्या किनाऱ्यावर होती. ती आलीच नाही. परंतु मार्सेलिस बंदर आलं होतं आणि त्या भूमीवर आपली पावलं टेकवताना रमेशचंद्र दत्त आणि हरनाम सिंग आनंदित झाले होते. पर्शिया ही महाबोट इथे थांबली म्हणून हा आनंद नव्हता, तर भूमीने भारतभूमीची जाणीव करून दिल्याचा आनंद होता. हरनाम सिंग तर चक्क समुद्रकिनाऱ्यावरच्या वाळूत लोळला आणि अतीव आनंदाने म्हणाला, सावरकर, तुम्ही नसतात तर मी नक्कीच इथून माझ्या पंजाबला परत जाणार होतो. इतका विरह व्याकुळ झालो होतो मी. परंतु आता लक्षात आलं, माझं प्रेम केवळ परिवाराचं नव्हतं, त्यात माझ्या मातृभूमीचं प्रेमही मिसळलं होतं. थँक्स सावरकर, थँक्स अगेन. रमेशचंद्र दीक्षित हरनाम सिंगाकडे पाहत होते, तर तात्यारावांना वाटलं, आपल्यालाही असं निसंकोच मातृभूमीवर लोळता यायला हवं. त्यांनी कोटाच्या खिशातली एक पुरचुंडी काढली. एका फडक्यात भारतभूमीची माती त्यांनी आणली होती, ती त्यांनी स्वतःच्या मस्तकाला लावली. त्यांचं मन अतीव आनंदाने भरून आलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.